जय श्रीराम सर्वांना. आज मी मेथीच्या भाजीपासून ना अशी भन्नाट रेसिपी बनवली. ना थालीपीठ, ना पराठा, ना ठेपला किंवा कोणती सुक्की किंवा पातळ मेथीची भाजी न बनवता खूप छान वेगळी रेसिपी बनवलेली आहे. आणि ही रेसिपी तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार म्हणजे आवडणारच. यासाठी इथे मी 2 जुडी मेथीची भाजी घेतलेली आहे. आता या रेसिपीसाठी जेवढी लागणार आहे तेवढीच भाजी मी निवडून घेणार आहे. आणि निवडताना याच्या ज्या कोवळ्या काड्या असतात त्याच्यासकट भाजी मी घेतलेली आहे. भाजी अगोदर निवडून घेतली. त्यानंतर 2-3 वेळा चांगली स्वच्छ धुवून एकदम बारीक अशी चिरून घेतलेली आहे. चिरलेली सगळी भाजी एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतली आणि 2 जोडी मेथी घेतली होती. त्यातली एकच जोडी मी इथे वापरलेली आहे. तर सगळ्यात अगोदर इथे 1 चमचा गच्च भरून धने जिरे पूड घालायचे आहे. थोडेसे धने आणि जिरे बारीक वाटून घेतले होते. त्यानंतर इथे हिरवी मिरची, आलं आणि लसूण घेतलेलं आहे. हे सुद्धा वाटून घ्यायचं आहे, पण वाटताना त्यामध्ये थोडीशी कच्ची कोथिंबीर घालून त्याचं वाटण बनवले. आणि मिरचीचं प्रमाण मात्र तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवा. मला ना हा पदार्थ एकदम झणझणीत बनवायचा आहे, यासाठी मिरची जराशी मी जास्तच वापरली. आता वाटण सगळं यामध्ये घालून झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं वाटण राहिले. त्यामध्ये सुद्धा थोडं 1-2 चमचे पाणी घालून हे सुद्धा नंतर इथे वापरणार आहे. जराशी हळद घालायची आणि त्यानंतर मग एक मोठा चमचा भरून इथे मी पांढरे तीळ घालते. अजून थोडेसे तीळ घातलेले आहेत. अगदी घरच्या साहित्यापासून खूप छान ही रेसिपी बनवून तयार होते. तर इथे पहा मी अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतले. त्यानंतर पाव वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ह्याला चांगला कुरकुरीतपणा येण्यासाठी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं. पिठाचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ घालायचे. याला खमंगपणा येण्यासाठी एक मोठा चमचा भरून इथे मी ओवा घालते आणि ओवा घालताना थोडासा हातावरती असा चोळून घाला. अगदी थोडंसं अर्धा चमचा गोड तेल घालायचं आहे. मेथीच्या भाजीमध्ये थोडासा कडवटपणा असल्यामुळे बऱ्याच जणांना ही भाजी खायला आवडत नाही किंवा लहान मुले शक्यतो पालेभाज्या खायला नको म्हणतात. मग अशा वेळेला मिरची थोडीशी कमी घालायची आणि असा पदार्थ त्यांना बनवून द्यायचा. बघा, ज्यांना कोणाला मेथीची भाजी खायला अजिबात आवडत नाही त्यांच्यासाठी खास ही रेसिपी नक्की बनवा. आजपासून न आवडणारी मेथीसुद्धा त्यांच्या आवडीची होईल. तर सुरुवातीला पाणी न घालता हे पीठ मी असंच चोळून चोळून मळून घेते. यामध्ये जे जे काही आपण जिन्नस घातलेले आहेत, शिवाय तेलसुद्धा थोडंसं घातलं आहे. हे सगळं व्यवस्थित चांगलं पिठाला चोळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून यावरती पाणी घालायचे ते. म्हणजे आपला जो काही मसाला त्यामध्ये उरला होता तो सुद्धा वाया जाणार नाही. सुरुवातीला अगदी थोडंसं पाणी घाला आणि आवश्यकता भासली तर अजून वरून पाणी घातलं तरी चालेल. आता हे पीठ मी मळून घेते आणि मळताना जरासं घट्ट मळायचं आहे. आता बऱ्याच जणींना वाटलं असेल याची मी पुरी बनवते का काय ते. तर पुरी न बनवता एक वेगळी रेसिपी बनवते. पुढे पाहालच तुम्ही. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला छोटीशी विनंती आहे. रेसिपी थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तर पीठ चांगलं मळून झाले पहा. वरून थोडंसं गोडं तेल लावलेलं आहे. मळलेल्या पिठाचा छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि गोल गोल करत त्याचे मस्त छान असे वडे बनवायचेत. आणि अगदी कमी तेलाचा वापर करून हे वडे मी कसे बनवते हे सुद्धा पुढे पाहालच तुम्ही. तर अशा पद्धतीने पहा, थोडंसं प्रेस करून चपटे वडे बनवून घेतलेले आहेत. तर सगळ्या पिठाचे वडे मी बनवून तयार केलेत. त्यानंतर इथे साईडला थोडेसे पांढरे तीळ घेतलेत आणि यामध्ये तर तिळाचा वापर केलेला आहेच, पण वरून तीळ लावले ना खूप छान दिसायला पण सुंदर दिसतं आणि खायला पण टेस्टी लागतात वडे.
सगळ्या वड्यावरती थोडे थोडेसे तीळ असे पसरून घेते. गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये छोटे 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि एक इथं मी चाळणी घेतली आहे बघा. आपण मोदक वगैरे उकडतो ना, तशी चाळणी घ्यायची. त्याला तेल लावलेलं आहे आणि त्यामध्ये वडे ठेवते. आता तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर त्यामध्ये सुद्धा मस्त असे वडे वाफवून तयार होतात. पाण्याला पण हळूहळू उकळी यायला लागले. त्यामध्ये स्टँड ठेवायचा आहे आणि त्यावरती चाळणी ठेवायची आणि वरून पॅक बसणारं झाकण झाकायचं आहे. गॅसची फ्लेम फास्ट करून एक 5 ते 7 मिनटं हे वडे चांगले वाफवून घ्यायचे. या पिठामध्ये खाण्याचा सोडा अजिबात वापरला नव्हता, तरीसुद्धा वडे किती चांगले फुगलेत बघा. थोडंसं हे थंड करून घ्यायचं आहे आता. याला कलरसुद्धा किती छान आला आहे वड्यांना बघा. असे नुसते जरी खाल्ले ना तरीही खूप टेस्टी लागतात. किंवा तुम्हाला तळून घ्यायचे असतील तर तळूनसुद्धा घेऊ शकता. पण मी अगदी कमी तेलाचा वापर करून हे मी बनवणार आहे. तर व्यवस्थित शिजलेत का नाही ते चेक करते. एकदम चाकू क्लीन निघाला आहे, म्हणजे वाफवून छान तयार झालेले आहेत. आता पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे. आणि तेलामध्ये हे वडे आपणाला परतून घ्यायचेत आणि परतताना सुद्धा याला चांगला कुरकुरीतपणा येण्यासाठी गॅसची फ्लेम मात्र मिडियमच ठेवायची, जास्त फास्ट करू नका. आणि अधूनमधून पलटी करत दोन्ही साईडने चांगले क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायचेत. वाफवून घेतलेले असल्यामुळे याला काय फारसा वेळ लागत नाही, पटकन तयार होतात. आता अशाच पद्धतीने उरलेले वडेसुद्धा मी चांगले कुरकुरीत होईपर्यंत परतून घेतलेले आहेत. मस्त असे गरमागरम खायला खूपच टेस्टी लागणारे, वरून कुरकुरीत आणि आतमधून मऊ असे खमंग टेस्टी आणि पौष्टिकसुद्धा मेथीच्या भाजीचे वडे आपले तयार झालेले आहेत. आणि हे वडे खाण्यासाठी यासोबत कोणत्या चटणीची वगैरे आवश्यकता अजिबात भासत नाही. असे नुसते जरी खाल्ले ना तरीही टेस्टी लागतात. किंवा दह्यासोबत खायला घ्या. आतमधून बघा किती सॉफ्ट झालेत आणि वरून एकदम कुरकुरीत. अशाच प्रकारच्या नवीन जुन्या पारंपरिक वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज जर पाहायच्या असतील तर पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मग लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.